खरिवले स्ट्राईकला असेल तो या स्पर्धेत जबरदस्त अशी विस्फोटक आत्मघातकी फलंदाजी करणारा फलंदाज सिद्धांत मोरे. नॉन स्ट्राईकला एक स्टायलिस्ट आणि एक तडाखेबंद फलंदाज निलेश म्हस्कर. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. आपल्या षटकातील पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू गुडलेन स्पॉट वरून उंची घेतलेला. बाकी काम यष्टीरक्षक नक्कीच प्रफुल्ल किरीट पूर्ण करतोय. पहिली चेंडू अप्रतिम झालाय आणि अप्रतिम सामना होईल यात काही शंका नाहीये. पवन आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. एक अनोख्या स्टाईल मध्ये फलंदाज उभा आहे म्हणजे सिद्धू. रिव्हर्स खेळायचा होता. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. आबाद नाही तो बर्बाद. या फटक्याने किती सामने गेलेत किती सामने आलेत याचा काही नेम नाही. हा फटका म्हणजे एक आत्मघातकी फटका. पवन आपल्या षटकातील तिसरा चेंडू. या वेळेला ऑफसाईडला निघून मारायचा होता. चलाक चतुरस्थ गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत सर्व सामने कशावर जिंकलेत खारी संघ लोटनेश्वर खारी संघ तर आपल्या गोलंदाजीच्या आधारे. मग गोलंदाजामध्ये जे गोलंदाज होते त्याचा आपण पाहिला भूषण असेल ओम असेल आणि प्रफुल्ल किरीट असेल पवन असेल हे चारही शस्त्र अशी पद्धतीची गोलंदाजी करतात. या वेळेला 3 चेंडू डॉट आलेत. या वेळेचा मात्र टाळाखा पण मात्र क्षेत्ररक्षक घेतलाय वेध आणि मोठी विकेट. सिद्धू म्हस्कर सिद्धू मोरे बाद. मोठा हादरा. प्रथमेश ठाकूर नाराज होते. जर कॅमेरा माझ्याकडे असताना तर मी प्रथमेश ठाकूरला कॅच केला असता. म्हणजे हे हावभाव टिकणं गरजेचं आहे आणि कोणाचे हावभाव टिकायचे असतात जर तो ज्याचा पाठीराखा असताना त्यांचे हावभाव टिकायचे येतं. सिद्धू मोरे बाद झाला त्यानंतर मात्र ते हावभाव पाहायला पाहिजे होते. मात्र ही जबाबदारी आता निलेश म्हस्करला खांद्यावर घ्यावी लागेल. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते विनेश. 0 धावसंख्येवर मोठा आदरा बसलाय अर्थात सिद्धू मोरे. 3-2-3 बॉल डॉट केल्यानंतर मात्र स्वतःवर दडपण आलं तर दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कव्हर मध्ये रोहन किरीट तैनात होता आणि रोहन किरीटच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि सुरेख झेल आणि नक्कीच एक समाधानकारक झेल घेतला असेल रोहननी. जी मागाशी सामन्यात चूक झाली होती ती आता चूक त्याने सुधारली आणि नक्कीच त्यामुळे पाठीराख्याने त्याला दाद दिली. आपली एक केलेली चूक आणि ती चूक सुधारण्याची संधी मिळाल्यानंतर ती संधीचा फायदा घेतला तर रोहननी. पवन काय गोलंदाजी करतोय. 4 चेंडू ते एक फलंदाज बाद केलाय. कोणती धाव नाही. विघ्नेश आलाय फलंदाजी मार्कवर. मग अशी आपण पाहिला इंटरव्ह्यू मध्ये तो छोटा इंटरव्ह्यूचं नाव होता तुझं नाव का आर्यन. मोठ्या चषकावर त्याचा डोळा आहे आणि तो चषकाचा डोळा काय आहे ते सांगतोय. हा चेंडू सीमा रेषे बाहेर षटकार. आर्यनचं स्वप्न आहे की मोठा चषक धाटावला न्यायचा आहे. तर ते आर्यनचं स्वप्न पूर्ण करायचं असेल ना तर मात्र विघ्नेश असेल निलेश म्हस्करला तोडफोड फलंदाजी करावी लागेल आणि तरच नाहीतर हे खारीकर आजचा दिवस गाजवण्यात कमी पडणार नाहीयेत. खारीकरांची गोलंदाजी आपलातून आहे. या वेळेला रोहनवर पवनवर हल्ला जरूर चढवलाय. 6 धावा जरी आलाय नवीन फलंदाज आलाय आणि त्याचा अंदाज पवनने घेतला नव्हता. त्याच धर्तीवर तो गोलंदाजी करत होता. आता मात्र ते कमबॅक करेल का. पुन्हा एकदा आडव्या बॅटने काढवलाय मात्र चांगला क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 7 धावा धाव फलकावर. एक फलंदाज बाद झाला. एक फलंदाज बाद होणाऱ्याचं नाव आहे सिद्धांत मोरे. या सामन्यात काही करू शकला नाही मात्र त्याला दुसरा रोल निभावावा लागेल. त्याच्याकडे क्षमता आहे. तो गोलंदाज सुद्धा त्याच ताकदीचा आहे. आता एका ठिकाणी अपयश आलंय मात्र ते अपयश भरून काढ त्याला दुसऱ्या सत्रात चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायचा एकच पर्याय त्याच्याकडे राहिलाय. पण मात्र त्या पर्यायाला या 2 फलंदाजांना चांगल्या समाधानकारक धावा रचाव्या लागतील. विनेशने आल्या 2 चेंडू 7 धावा केल्यात आणि ह्या 7 धावा या धाटावच्या धाव फलकात महत्वाच्या ठरल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवर ओम म्हटलं की ओम नमः शिवाय आणि ओम शिवाय खारी संघ नाही असंच म्हणूया.
हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ मिळेल एक धाव. एक से बढ़कर कुछ नहीं मिल सकता. इरादे ओमचे पक्के आहे. जिथं क्षेत्ररक्षण लावलंय ना तिथंच फलंदाजाला खेळात भाग पडतोय. आता मात्र बऱ्याच काळानंतर स्ट्राईकला येईल तो निलेश मस्कर. प्रथमेश ठाकूरच्या नजरा असतील त्या निलेश मस्करवर. निलेश मस्करचा खेळ चांगला झाला पाहिजे तरच या मोठ्या चषक्याला धाटावकर हात घालतील. निलेश मस्करची भूमिका महत्वाची आहे. यावेळेचा डिफेन्स पद्धतीचा फटका पाहायला मिळाला, कारण निलेश मस्कर एक चालाक आणि एक चतुरस्थ फलंदाज आहे. यावेळेला दडपण आला क्षेत्ररक्षकावर. नाव आहे आकाश. वरती आकाश, मैदानात आकाश, पण मात्र आकाशाकडून चूक झाली आणि त्याचं परिवर्तन दुसऱ्या धावत केला. मी निलेश मस्कर बद्दल म्हणत होतो की डिफेन्स खेळतोय म्हणजे त्याला माहित आहे माझी भूमिका या मॅच मध्ये महत्वाची आहे. मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मला ती वाट पाहावी लागेल आणि गोलंदाजाची वाट लावावी लागेल. त्यावेळेचा हा फटका तडाखा टाकायचा होता, पण मात्र ओम ज्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो टप्पा अचूक आहे. त्याच कारणास्तव कोणती धाव मिळत नाहीये. निलेश मस्कर आडव्या बॅटने खेळण्यात माहीर आहे. त्याच्या टप्प्यात आला ना का तो कार्यक्रम परफेक्ट करतो. आज इन्स्टावर रील बनेल. जर रील बनवायची असेल तर मात्र तुला या मैदानावर हिरो अशी भूमिका सादर करावी लागेल. यावेळेचा खोलात टाकलेला चेंडू, पंचांवर अपीलाचा दबाव, पण मात्र पंच आहेत तटस्थ, ते आहेत बिंदास्त. कोणतीही निर्णय नाही आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू आणि चांगल्या पद्धतीची एक धाव. पुन्हा एकदा विघ्नेश येतो स्ट्राईक वर. विघ्नेश कशा पद्धतीची फलंदाजी करेल. विघ्नेशच्या बॅटीतून एक षटकार आलाय. धाव पलकावर धाव आहेत त्या 11. 1 से 1 11. या वेळेला पॉइंट क्षेत्रात खेळायचं होता, हलक्या हाताने ढकलायचं, मात्र एक धाव मिळून जाईल. धाव फलकावर धाव होतील त्या 12. या 12 धावा काहीशा कमी पडतील निलेश मस्कर, आणि त्यासाठी निलेश मस्करला चांगली अशी फलंदाजी करावी लागेल. निर्धारित 4 षटकांचा सामना असेल आणि 4 षटकात किती धावांचं आव्हान ठेवेल धाटाव संघ. यावेळेचा लिडिंग एज पाहायला मिळते, मात्र नशिबाची साथ मिळते. फर्स्ट स्लिप मध्ये थोडीशी चूक झाली, पण मात्र एकच धाव मिळते. षटक क्रमांक दुसरं होते समाप्त. 2 षटकांचा खेळ संपतोय. 13 धावा धाव फलकावर. काहीसा जकडून ठेवलाय. काय टाळ्या वाजवून खारीकर दाद देतात, कारण दाद देण्यासारखाच परफॉर्मन्स त्यांच्या खेळाडूने केलाय. आतापर्यंत जे सामने हारणार होते असे वाटत होते ते सामने एक हाती जिंकून दिलेत. काय गोलंदाजी केली आहे ते. ओम असेल आणि भूषणला भारत भूषण द्यायला लागेल. खारी भूषण तर नक्कीच भेटेल, कारण आपलातून अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाले. रायझिंग स्टार आहे, उगवते सितारे आहेत. RGPL ला त्यांच्यावर जास्त बोली लावीन. जर मी एखादी टीम घेतली तर या दोघांना मी नक्की घेण्याचा प्रयत्न करीन. कारण ज्यांच्याकडे टॅलेंट असतं ना त्या टॅलेंटलाच उचलायचं असतं, आणि नवोदित रायझिंग स्टार ही महत्वाची भूमिका असतात. सुपरस्टार होत असतात, होणार असतात, झालेल्या असतात. उगवता एखादा असा परफॉर्मन्स करून जातो ना की चाऱ्या मुंड्या चित करून जातो. त्याच कारणास्तव चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. चांगली ऍक्शन, चांगला टप्पा. कारण प्रथमेश ठाकूर निलेश मस्करला घेईल, संतोष मोरे सिद्धांत मोरला घेईल. मला मात्र रायझिंग स्टारच घ्यायला लागेल, कारण ज्यांचे आयकॉन फिट आहेत. मात्र इथं नवीन खेळाडू तयार करायला लागतील. यावेळेचा हा फटका पाहायला बघत होतो. विघ्नेश स्टंपच्या मागे जाऊन खेळायचा प्रयत्न. ही आहे कलात्मक, ही आहे नक्कीच टॅलेंट. मग पप्पू तोडकर असेल, किरण पवार असेल, अक्षय पवार असेल, यांची जे फटके खेळण्याची स्टाईल आहे ना तीच मैदानात त्याला पाहायला मिळते. 15 धावा धाव फलकावर. काहीसा जकडून ठेवलाय गोलंदाजी मार्कवर. भूषण अगदी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. हा टाकलाय. टप्प्यात आल्यावर मी परफेक्ट कार्यक्रम करतोय. निलेश मस्कर हेच सांगत असेल. चांगल्या पद्धतीचा फटका आलाय, चांगल्या पद्धतीच्या धावा आल्यात. 21 धावा आल्यात, 21 धावा झाल्यात.
किती धावांपर्यंत पोहोचतोय, कारण आतापर्यंत 33-34 धावा सुद्धा खारी संघाने समोरच्या संघाला दिल्या नाही. त्यामध्ये मातब्बर असे खेळाडू होते, म्हणजे नयन जोशी असेल, कल्पक राणा असेल, त्यांच्या विरोधात झालेला सामना त्यांनी जिंकला. तर दुसरा सामना मग प्रज्योत डाके असेल, निशी कर्णेकर असेल, यांच्या विरोधात तीच भूमिका त्यांनी केली आणि त्याच कारणास्तव आता खारी संघ फायनल मध्ये खेळतोय. दोन रोडकारांना घरची रस्ता दाखवण्याचं काम कोणी केलं तर खारी संघाने. खारी संघाचं कौतुक करायला लागेल. कौतुक असेल ओमचं, कौतुक असेल भूषणचं आणि कौतुक असेल कर्णधार अर्थातच प्रफुल्ल किरीटचं, रोहन किरीट याचं. हा चेंडू घेतल्याचा प्रयत्न होता, लिडिंग एज लागली होती, चांगला प्रयत्न होता, बॉडीला लागल्यानंतर पुन्हा एकदा ॲपट करण्याचा प्रयत्न होता. प्रफुल्ल थोडासा नाराज असेल, कारण प्रफुल्ल शेवटपर्यंत प्रयत्न करतो. मला वाटतं प्रफुल्ल डाय मारेल की काय, पण मात्र प्रफुल्लचा शेवटचा ॲपट जेवढ्या पद्धतीचा झाला नाहीये. मात्र जीवनदान मिळते. या जीवनदानाचा फायदा किती घेईल? ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतात, दोन्ही हात खुलवतात आणि सांगतात की हा चेंडू आहे स्वेर. वाईट स्वरूपाची एक धाव घेतली जाते. धावपलकर धावा येतात त्या 22. काहीसा जकडून ठेवलाय. 1-2-3 मोठे पटके खेळेल का निलेश मस्कर? पॉइंट क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता मित्र, मात्र खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. 1-2 मध्ये तिसऱ्या धावेमध्ये परिवर्तन करण्याचा मानस मात्र धाडस करू शकत नाही. 2 धावा घेऊन जातात. या 1-1 धावा किती महागात पडू शकतात. जेव्हा सरपंच पदाला किंवा एखाद्या उमेदवार जेव्हा 1 मताने पडतो ना, तेव्हा त्या 1 मताचं महत्व किती असतं त्या उमेदवाराला माहीत आहे. आणि जो 1 मताने जिंकतो ना, त्या मताला किती महत्व आहे त्या जिंकणाऱ्या उमेदवाराला माहीत असतं. मैदानात तशीच या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, गोलंदाजी मार्कवर भूषण. हा गुडलेन स्पॉट वरून उंची घेणारा चेंडू जाग्यावरून भिरकवायला देणार नाहीये. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी भूषणच्या माध्यमातून पाहतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धाव फलकावर. सन्माननीय सुभाषदादा इंगळे यांचं आगमन होतंय. खैरवाडी संघाचे खरेच करता धरता म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, आणि स्पॉन्सर कसा असावा तर सुभाषदादा इंगळे सारखा असावा. नाव नाही, किती पाहिजेत ते फक्त बोला, फक्त आकडा बोला. आणि तो आकडा नेहमी सुभाषदादांच्या माध्यमातून त्यांच्या संघाला पोहोचत असतो. आणि त्याच कारणास्तव खैरवाडी प्रत्येक वेळेला प्रेरणा 11 खैरवाडी संघ प्रत्येक टुर्नामेंटमध्ये तुम्हाला दिसत असतो. त्याच्या मागे जो मेन बॉस आहे तो नाव आहे सुभाषदादा इंगळे आणि विकेश दादा सावंत. ही 2 पडद्यामागचे सूत्र आहेत आणि तेच आहेत प्रेरणा 11 खैरवाडीचे सर्व करते आणि धरते. मैदानात मात्र आहे ती सोनार सिद्ध धाटाव आणि त्यांचे करते धरते आहेत संतोष दादा मोरे, ज्यांच्या माध्यमातून 24 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडूचा खेळ झाला, 24 धावा धावपलकावर आहेत. शेवटचा आणि निर्णायक षटक या स्पर्धेसाठी सन्माननीय संतोष दादा मोरे यांच्या मार्फत जे बक्षीस आलंय, पण ते आहे स्वर्गीय चंद्रकांत महाराज मोरे यांच्या स्मरणार्थ. आणि हा चेंडू पाहायला जरासा एक लिडिंग एज थोडीशी कट घेऊन गेला होता. एस्ट्रेक्सकाला तेवढा पाय तेवढा ऍडव्हान्टेज घेतला नाहीये. त्याच कारणास्तव 1 धाव घेतली जाते. धावपलकावर धाव होता त्या 25 धावा झाल्यात. चांगल्या पद्धतीने रोखून ठेवलाय. 35-40 धावा कराव्या लागतील निलेश मस्करला. आता मात्र आपले खांदे खोलावे लागतील आणि त्याच कारणास्तव निलेश मस्कर कशी फलंदाजी करेल. हा खोला टाकला होता, सरळ बॅटने तोडला, मात्र क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक सुद्धा चलाक आहे. चांगल्या पद्धतीचा थ्रो पाहायला मिळते. इथं तिसऱ्या हंपला रेपल केला जाईल. भास्कर सातमकर तिसऱ्या मुख्य पंचाच्या भूमिकेत आहे. तिसरे पंच येतील, निर्णय घेतील. पण मात्र इथं मला वाटते धाव कंप्लीट झाले का हा प्रश्नचिन्ह आहे. जर झाल्या तर होतील 26. आणि ही धाव आहे कंप्लीट. म्हणजे ही धावा झाल्या 26.
विघ्नेश आणि निलेश मस्कर. एकच फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे सिद्धांत मोरे. आणि त्यानंतर कुठली फलंदाज बाद झाला नाही. मात्र धावांना बराचसा ब्रेक लावलाय. येणारे चेंडू आहेत 4. या 4 धावात विघ्नेशच्या बॅटीतून 2-3 मोठे फटके तडाखे पाहायला मिळतील का? तरच सोनार सिद्ध धाटाव हा संघ मोठ्या चषकाकडे जाईल. संतोष मोरेंचं मोठ्या चषकाचं स्वप्न भंग करण्यात मध्ये खारी वडचं ठरेल का? हा प्रश्नचिन्ह. उत्तर काय? घेतलाय झेल, समाप्त केलाय विघ्नेशचा खेळ. चांगला प्रयत्न होता, मात्र तेवढा व्हिल्युएशन भेटलं नाही. त्याच कारणास्तव एक चांगला अप्रतिम झेल. जेवढं डिस्टन्स क्लिअर व्हायला पाहिजे होतं ते डिस्टन्स क्लिअर झालं नाही. आणि त्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय खारी संघ. आज काय खाऊन आलाय मला माहित नाही, पण मात्र गुढी पाडवा आहे. मराठी नववर्ष आहे, नव चैतन्य आहे. आणि भजन करून आलेत. आणि भजन केल्यानंतर त्यांचा ब्लड प्रेशर अगदी एकदम गरम झालाय. मागाशी मी बघितलं की पकवाज वादक होता, त्यानेच चांगल्या सगळ्यांचा पकवाज वाजवला आणि चाकवा वाजवणी सगळ्यांना चाकवा दिलाय. तर ह्या होतकरू सगळ्या ह्या भजन सम्राटांना एक जबरदस्त असा टाळ्या वाजूया. कारण तुमचा जो गरम होण्याचा उत्साह आहे ना, तो भारी आहे. आणि तुम्ही जो व्यसन निवडलाय तो पण अप्रतिम आहे. तुमच्या माध्यमातून अप्रतिम अशी गाणी नक्कीच ऐकलीत आणि तीच तुमच्या मनात तुमच्या ओठात असतात. तुम्ही कायम परमेश्वराची आराधना करत असतात आणि परमेश्वर तुमच्या जवळ कायम येत असतो. आज असं वाटलं नव्हतं की खारी संघ येईल, अंतिम फेरीत दाखल होईल, पण मात्र तुम्ही केलेली आराधना तुम्हाला कामाला आली. आजचा दिवस एक गुढीपाडवा, एक मोठा प्रयश, भीम पराक्रम करण्याचा प्रयत्न. आणि इथं बघा कशा पद्धतीचा हा आत्मघाती निर्णय पाहायला मिळतोय. निलेश मस्करला रनआउट होतोय. अजून एक मोठी सफलता पाहायला मिळतोय. आजचा दिवस मात्र सोनेरी अक्षरात लिहिल तो खारी, लोटणेश्वर खारी. आणि सकाळी वेळ झाली ती खारीची. तुम्ही आता जिंकल्यानंतर चहा खारीच खायला लागेल. नावातच सर्व काही आहे. सकाळी उठल्यावर कोण विसरत नसेल की मला माझी मारी नाही तर खारी. मात्र खारीचं नाव प्रत्येकाच्या ओठावरीत असेल. थर्ड हॅम्पर साठी रिव्ह्यू केलाय. नितेश आउट आहे. नितेश आउट आहे. क्रॉस झालेला नाहीये. स्ट्राईकवर येणारा नवीन हा फलंदाज हा स्ट्राईकवर असेल. दूध का दूध पाणी का पाणी नाम आहे ड्रीम्स क्रिकेट. कौस्तुभ पाटील आवारा भटका, पण मात्र कायम या क्षेत्रात त्याची भरारी कायम चालू आहे. एक मराठी असा हा माणूस. 1 लाख सबस्क्रायबर झालेत आणि रोहेकरांवर त्यांचं अफलातून प्रेम आहे. रोह्यातच 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर त्याने होण्याआधीच त्याने उद्घोषणा केली होती की दहावीर चषकाला 3 ते 5 वर्ष मी फ्री ही सेवा देणार आहे. म्हणजे असा हा आपल्यातला माणूस आहे. नाम आहे नक्कीच कौस्तुभ पाटील. याला या स्पर्धेतून आठवूया. हा चेंडू लेग साइडला जातोय. इथं मात्र होईल का धावपुरी? इथं धावपुरी होते. नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. इथं नशिबाची साथ सुद्धा लाल लागते. वाईट आहे आणि एक बाईच्या स्वरूपात अशा एकूण 2 धावा मिळतील. 28 धावा झाल्यात. या अशा छोट्या चुका मात्र लय अंगलडी येतात मैदानात. तसंच काहीतरी घडण्याचा प्रयत्न. आता मला स्ट्राईक रोटेट झाले. निलेश मस्कर या षटकाची सांगता कशा पद्धतीने करेल. अजून 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूवर 2 मोठे तडाखे खेचेल का, हा प्रश्नचिन्ह मात्र. एक ही धाव घ्यायला पाहिजे होती, कारण विशाल माने ज्या फटक्याला माहित आहे. कारण पण मात्र हा डॉट येतोय. थोडासा सुकावला असेल प्रफुल्ल किरीट. आजचा दिवस त्या खारीकरांचा असं वाटतंय. एक परफॉर्मन्स असा झालाय. धावफलकावर धाव आहेत त्या 28. हा चेंडू आलाय
टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करतोय असा पद्धतीचा चेंडू आणि धावफलकावर धावा येतात त्या 34 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 35. मागात पासून 35 34 35 34 म्हणजे तिरी फीट पंजा फीट चव्या म्हणजे तिरी फीट ठेवून एका दोरी तिरी चव्या नव्वा हे आकडे लावा लागतील. आज तिरी फीट बसलंय, तिरी फीट आहे. बाकी तर जोडीला कुठला लावायचं तर तुम्ही लावा, चौका लावा, पंजा लावा, दोरी लावा, एक्का लावा, पण मात्र इथं फीट आलाय. तिरी फीट बसलेली आहे खारीच्या वाट्याच्या बाजूने आणि ह्याने 34 दिल्या नव्हत्या, आता 35 करायचे आहेत. आपलातून क्षेत्ररक्षण, आपलातून गोलंदाजी आणि खारीचा आज आपण जबरदस्त परफॉर्मन्स झालाय. अध्यक्ष म्हणाले की खारी टीम राहिली पाहिजे, कारण खारी टीमच्या जास्त पाठीराखे आलेत. म्हणजे जेव्हा खारी टीम माझ्या इथून भजन करून आली ना, ते इथंच आली आणि त्या अध्यक्षांना दिसली की नाही खारीचे जास्त हे आहेत पाठीराखे, खारी टीम राहिली पाहिजे, नाही तर ही गर्दी कमी होईल. म्हणजे जे अध्यक्षांच्या मनात ते देवाच्या मनात. म्हणून आज हा सामना खारी संघ अंतिम सामना खेळतोय. तसं खारी म्हटलं की लोटनेश्वर हे तुमचं जसं आराध्य दैवत आहे, तसं या आधी जय योगेश्वर खारी नावाने सुद्धा खारी संघ खेळलाय. म्हणजे खारी हा देवावर विश्वास ठेवणारा संघ आहे. मैदानात त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचा भाव हा देवा नजीक जास्त आहे. त्याच कारणास्तव खारी संघाला चांगल्या पद्धतीचे गुण, चांगल्या पद्धतीचं कौशल्य नेहमीच भेटत असतात. मग आता खारीचे झालेले सरपंच सन्माननीय दत्ताजी काळे हे ते एक त्यांचं नेतृत्व करतात. एक आध्यात्मिक वारसा लाभलेले ते असे सहकारी आहेत आणि म्हणूनच अध्यात्मात खारी. मग तुम्ही गेलात की प्रवेशद्वारामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त असा स्टॅच्यू, त्यानंतर आहे स्वाध्याय केंद्र, त्यानंतर आहे म्हणजे अध्यात्मक जोडलेला असा हा गाव आणि त्याची नाळ माझी चांगली जुळलेली आहे, कारण मी 15-16 वर्ष त्या गावातून वास्तव्य केलेलं आहेत. मग टिकोणे असतील, खिरीट असतील, हे सगळे गोष्ट, सगळे भाऊ मला काळे असतील, हे सगळ्या फॅमिली माझ्याशी अगदी तोंडपाठ आहेत. म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. उर्वरित खेळाचा अंदाज आणि पुढचा आवाज ऐकण्यासाठी माझ्या साईडला जुळले ते प्रथमेश ठाकूर, ते आहेत फॅन फॉलोवर धाटावचे, पण मात्र धाटावच्या संघाने केल्यात कमी धावा या वाचवायच्या असतील. आता मात्र सेव्हिंग आणि डिपेंडिंग ही महत्वाची भूमिका असेल आणि पुढचा डिपेंडिंग कसे करतील प्रथमेश ठाकूर हे वाजून 4 वाजून 10 वाजले, 4 वाजून 10 मिनिटं झालेत. किती वाजेपर्यंत किती सामना संपेल तर बरोबर 4:30 पर्यंत सामना संपला पाहिजे. 5 ची ट्रेन आम्हाला भेटली पाहिजे. पुढचा आवाज असेल प्रथमेश ठाकूर यांचा. तर सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मेगा फायनल द ग्रँड फिनाले अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल खारी बनाम दाटव या दोन संघांमध्ये. ओपनिंग पर मैदानात आतमध्ये दाखल होत्या प्रफुल्ल आणि त्यांच्या समवेत रोहनला आपण पाहतोय. आकाश असेल, सुरुवातीला आपण पाहिलं तर षटक पहिलं आपण पाहिलं पवनला जिथे 7 धावा आल्या, त्यानंतर सेकंड ओमच्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 6 धावा. इकॉनॉमिकल पहिले 2 षटक राहिले. भूषणनं खर्च केला धावा 11, लास्ट प्रफुल्लनं 11 धावा खर्च केल्या, त्या अनुषंगाने धावा संख्या बनल्या. तर पहिला सेशन मध्ये टोटल आपण पाहिलं तर 34, 34 धावा आणि 35 धावांचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवलं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी आकाश आणि त्याच्या समावेत प्रफुल्ल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्क वरती दाटवसा गुणवान खेळाडू सिद्धू मोरे तयार. 35 धावांचा मापक लक्ष्य आहे. मापक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धू मोरे तयार. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर आणि मॅच होते सुरुवात. मेगा फायनल द ग्रँड इव्हेंट टाळ्यांच्या कडकडाटामध्ये सुरुवात करूया मेगा फायनलच्या या दुसऱ्या सत्राला. रोहन जंगम, दर्शन जंगम यांच्या समावेत विजय यांच्या वतीनं सिद्धू मोरेनं विकेट हॅट्रिक घेतली तर 500. ही चुकी चालणार नाही. बिहाइंड द विकेट विनय राटाटेला आपण पाहतोय. 22 स्वरूपात ही एक धाव सुरुवात तर झाली आहे. धावफलकाचा श्री गणेशा झालेला आहे आणि पहिली धाव धावफलकावरती अंकित
सेकंड इनिंगला आपण पाहतोय सुरुवात झालेली आहे. 35 धावांचं मापक लक्ष आहे तुमच्या समोर आणि या सिच्युएशन मध्ये अशा चुका करून चालणार नाही. विनय प्रत्येक धावने धाव इथे महत्वाची, त्याला माहिती आहे हातातून चेंडू निसटलाय, एकदा पूर्ण केली आहे. पहिली धाव धावफलकावरती अंकित. 35 लक्ष असताना पहिली धाव मिळाल्या, 34 करायच्या, ते चेंडू शिल्लक आहेत 23. एक थरार क्रिकेटचा सोहळा, आनंदाचा, भव्य आणि दिव्य क्रिकेटचा या महापर्वाचा जबरदस्त मेगा फायनल, द ग्रँड इव्हेंट, द मेगा शो. आणि आता डावखुरे आताच्या फलंदाजासाठी ऑन साइड डीप मध्ये मिड विकेट आहे. चेंडू भरपूर वेगाने आपल्याला पाहायला मिळाला ट्रॅव्हल होत असताना. संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केले ॲज अ बॅटर किंवा ॲज अ बॉलर. कंट्रीब्युशन 100% जसं आपल्याला पाहायला मिळालं ते नाव आहे सिद्धू मोरे. सलगच्या 3 मॅचेस मध्ये 30+ धावा बनवल्या. त्यानंतर सेकंड मॅच मध्ये विकेट हॅट्रिक संपादित केली आणि या मॅच मध्ये गोळीच्या गतीने चेंडूची हाताळणी करतोय. फुल टॉस, खराब चेंडू आणि खराब चेंडूचा योग्य समाचार घेतलाय. वाईडिस लॉंगॉनच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड सेशन मध्ये आलेला पहिला दमदार चौकार. फुलटॉस चेंडूंची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर यापूर्वीचे 2 चेंडू भरपूर चांगले होते, चांगल्या लाईन आणि लेंथ वरती आपल्याला पाहायला मिळाले. ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न केला तर सिद्धू मोरेनं आणि प्रयत्न फसला देखील. जिथे फुल लेंथ गेला चेंडू आणि चौकाराची मोहर लागली आणि धावसंख्या धावफलकावरती आता 5. सिद्धू तयार, पुढचा बॉल वेगवान हाफ ट्रॅकर, ही ओळख आहे सिद्धू मोरेची. डॉट बॉल दबाव वाढवेल कारी संघावरती देखील. आताच आपण पाहिल्या ज्या प्रकारे उल्लेख केला की परमार्थिक गाव म्हणून कारीकडे पाहिलं जातं आणि आता तिथे मात्र आपण पाहतोय 4 बॉल 5 धावांवरती त्यांचा धावफलक सोडून दिलं. यावेळेस ऑफ स्टंपचा जास्त बाहेर व्हाईट बॉल. प्रत्येक धावेनंतर मात्र समर्थक जे कारी संघाचे ते अप्रिशिएट करतात. त्यांना माहिती आहे, त्यांना ठाऊक आहे धाव न धाव या मॅच मध्ये भरपूर इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आहे. आणि धावसंख्या 6 वर. 35चा पाठला करायचा. 20 बॉल 29. पहिलं षटक सिद्धूचं इम्पॉर्टंट आहे. वेगवान गोळीच्या गतीने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धातव एक्सप्रेस सुसाट सुटलीये मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 6 खर्च केल्यात. 19 चेंडू आणि 19 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे. लास्ट बॉल इम्पॉर्टंट असेल. वेगवान एक चेंडू पकडून भावा हे म्हटलं जातं आणि अखेरचा चेंडू आलाय डॉट. षटक पहिलं, पूर्ण पहिलं षटक नवं तर पहिलं हे सफल षटक राहिलं जिथे फक्त 6 धावा खर्च केला. इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. सिद्धू मोरेची पहिल्या षटकानंतर धावा फक्त आणि फक्त 6 आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. पहिलं षटक पूर्ण 6 धावा धावफलकावरती. जी धावगती तुम्हाला प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळाली 8.50 ची होती, ती आता वाढून मात्र आपल्याला पाहायला मिळते 9.67 वर आली आहे. त्यामुळे आता दबाव असणार आहे, दबाव असणार आहे फलंदाजामध्ये देखील. पण तो दबाव जुगारत असताना मैदानाचा आतमध्ये खेळ आता चांगला करावा लागेल. कमबॅक करेल का? पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे कमबॅक केला सोनार सिद्ध दाटव त्याला सडेतोड प्रत्युत्तर देता येईल का लोटनेश्वर खारीला? पाहायचं या मॅच मध्ये. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांची गरज आहे. तरा क्रिकेटचा सोहळा, आनंदाचा, रजनी क्रिकेटचा या भव्य आणि दिव्य पर्वाचा. रजनी क्रिकेट अंतिम क्षण या स्पर्धेचे. खरं तर रोहा ग्रामीण असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संकेतजी देशमुख साहेबांनी पाहिलेलं छोटंसं स्वप्न आणि ते स्वप्न आज पूर्ण झालंय. खऱ्या अर्थानं 23 संघ खेळले या स्पर्धेमध्ये. 21 संघाचा घाशा गुंडाळला गेला आणि 2 संघ एकमेकांच्या समोर आपल्याला अंतिम मेगा फायनल चॅम्पियनशिप पटकावण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरती आता षटक दुसरे आणि विनेश रटाटेला आपण पाहतोय कमबॅक करू शकेल का विनेश, हे देखील महत्वाचं. आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ राहिला ना सोनार सिद्ध दाटव असंघाचा 1 टीम 1 ड्रीम, एक संघ एक स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये आला. स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी संघर्ष त्यांचा मोठा झाला. आणि आता गोलंदाजी मार्क वरती विनेश रटाटे. पुढे सरसावत बॉलर्स बॅक एरियल ऑन ड्राइव अलोंग दी कार्पेट. लॉंग ऑनला बॉल, एक पूर्ण सेकंडचा कॉल आणि बघता बघता दुसऱ्या धावेच्या शोधात रन आउटची विकेट. गरज होती का या धावेची? डगआउट मध्ये आल्याच्या नंतर हा प्रश्न फलंदाजाला विचारला जाईल. रिस्की रन घेण्याच्या शोधामध्ये धावचेच्या स्वरूपात पहिली विकेट. पहिली धाव
जलद गतीने पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिला धक्का लागलाय. फलंदाज आकाश 4 धावा बनवून बाद झालाय. 35 लक्ष, 7 बनल्या, 17 बॉल, विजयासाठी 28 गरज आहे. बंच ऑफ विकेट, गुच्छात विकेट येणं आता गरजेचं आहे सोनार सिद्ध दाटव अ साठी. आणि दुसऱ्या बाजूला एका दुसरा चांगला फटका आला ना तर खारी संघ या मॅच वरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल जरूर. एका दुसरा मोठ्या फटक्याची तर बात आहे असं खारी संघाचे समर्थक म्हणत असतील, पण त्या मोठ्या फटक्यांपासून अद्याप तरी दूर ठेवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये सिद्धू मोरेने आणि आता दुसऱ्या षटकामध्ये विनेश रटाटेला आपण पाहतोय. फिल्डिंग मध्ये परिवर्तन आहेत, क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतात. पॉइंटला विशाल माने त्यांना आता कव्हर पॉइंट मध्ये म्हणजे स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट, स्क्वेअरिश मिड विकेट देखील आहे आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. कोलात टाकलाय, परफेक्ट यॉर्कर, अगदी बुंधा मारला आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर. आणि इथे एकच धाव, आता रिस्की सिंगल होणार नाही. एकच धाव आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला देखील नाही, कारण यापूर्वी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये एक रनआउटची विकेट गमावली आहे खारी टीमनं. सो इथनं कोणत्याही प्रकारचा आता त्यांना रिस्क घ्यायचा नाहीये. सिंगलने धावसंख्या 8 वर, येणारे 16 बॉल, 27 गरज आहे. या मॅच मध्ये बॉलर्स इम्पॅक्ट पाडतील, कारण पहिल्या इनिंग मध्ये बॉलर्सचा बोल बाला पाहिला, गोलंदाजांचा बोल बाला पाहिला आणि दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या ओव्हर मध्ये देखील सिद्धू मोरेने करून दाखवलं. सुरुवात तरी या षटकाची विनेश रटाटेने चांगली केली आहे, कारण पहिल्या 2 मध्ये फक्त 2 खर्च आहेत. गतीमध्ये परिवर्तन, ब्लॉक होलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धीम्या गतीचा यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, काय व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळाले. आज खरं तर या स्पर्धेमध्ये क्रिकेटचा दर्जा वाढलाय. धीम्या गतीचे हाफ ट्रॅकर पाहिले, धीम्या गतीचे हार्ड लेन चेंडू आपण पाहिले आणि आता धीम्या गतीचा यॉर्कर बॉल देखील पाहिला. गुडलँड वरून टॉस होणारे चेंडू भूषणचे आपण पाहिले, ब्लॉक होलचे चेंडू भूषणचे पाहिले. त्यामुळे प्रत्येकाने इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये. प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक फलंदाज आणि प्रत्येक क्षेत्ररक्षक काही ना काही नवीन कामगिरी करून दाखवण्याच्या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये उतरला. प्रत्येकाने इम्प्रेस केलंय. सर्व संघांनी खेळ चांगला केला, पण मेगा फायनल मध्ये हे 2 संघ एकमेकांच्या समोर करतायत संघर्ष. अलॉंग दी कापेट, वायरिश लॉंग ऑन, फिल्डर पोस्टलर, त्यांचा वाक्याचा बाहेर. खराब क्षेत्ररक्षण आणि परिणाम पूर्ण संघाला भोगावा लागेल आलेला हा मिस फील्डच्या माध्यमातून चौकार. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने आता पोहोचली आहे 12 वर. रिक्वायर्ड रन रेट 9.86, तो आता 7 पॉइंट, करंट रन रेट 7.20 म्हणजे आता रिक्वायर्ड रन रेटला अनुसरून तुम्हाला खेळ करावा लागेल. यापूर्वीच मी उल्लेख केला होता की कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इम्पॉर्टंट असेल. या मॅच मध्ये सुरुवातीपासून तुम्हाला कॅल्क्युलेशन लावून खेळणं भरपूर महत्वाचं असेल, कारण लो स्कोरिंग मॅचेस बऱ्याचदा आपण शेवटच्या चरणापर्यंत रंगताना पाहत असतो आणि तेच चित्र सध्याच्या घडीला या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल आपल्याला. 12 झाल्यात, आता येणाऱ्या 14 बॉल मध्ये 23 करायच्यात. 14-23 समीकरण जितक्या वेगानं आला तितक्या वेगानं पाठवलं या बॉलला. स्क्वेअरिश मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सुईमधून धागा जावा न जावा त्या प्रकारे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू पहिल्या टप्प्यावर चौकार. फिल्डिंग महत्वाचा फॅक्टर राहिलाय. सुरुवातीचा एक मॅच मध्ये मिसफिल्ड बरीच झाली सोनार सिद्ध दाटव कडून, त्यानंतर 2 मॅचेस मध्ये फिल्डिंगचा स्तर वाढलेला पाहायला गेला. मॅच मध्ये मी या मॅजिक आपण पाहिली का झेल टिपले भूषण मोरेनं, पण त्यानंतर पुन्हा आता क्षेत्ररक्षकांकडून चुका होताना आपण पाहतोय. 16 झाल्यात, शेवटचा बॉल. अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्वाप्राने खेळून काढण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील देखील झाली आणि पंचांचा इशारा आलाय नॉट आउट. षटक पूर्ण, दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस 8च्या सरासरीनं 16 धावा धावफलकावर लागलात. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी करायच्यात 19. पहिल्या 12 बॉल मध्ये 16 बनलात, पुढच्या 12 बॉल मध्ये 19 करायच्यात. शक्य काही आहे, क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी म्हटलं जातं. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ, त्यामुळे येणाऱ्या 12 बॉल मध्ये जे दडलंय ना 19 धावांचं समीकरण सोडवता येईल का पाहायचंय. 12 बॉल 19 धावा. चला दाटव संघ, मॅचचा रिदम कोणत्या प्रकारे आपण तोडू नका, कारण मॅच आता एक चांगल्या लय मध्ये आलेली आहे. 35 लक्ष डोळ्यापुढे ठेवून
ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आली होती प्रफुल्ल आणि आकाश. आकाश स्वस्तात निपटला. त्यानंतर प्रफुल्ल आणि त्याचा समावेत आपण पाहिलं तर हर्षदनं चांगली बॅटिंग केली. हर्षदच्या बॅटमधनं 4 चेंडूमध्ये 8 धावा बनल्यात. 200च्या स्ट्राईक रेटनं त्याची देखील बॅटिंग आता झालेली आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवरती कोणाचा वापर करतील तर तो गोलंदाज नितेश मोरे ज्यानं गेल्या मॅचमध्ये ओव्हर हॅट्रिक संपादित केली असा एक गुणवान खेळाडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर निलेश मस्करचं एक षटक असू शकतं, पण या षटकामध्ये आता कमीत कमी जर धावा खर्च केल्या तर अंतिम चरणापर्यंत मॅच रंगेल. पण समोर स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय प्रफुल्ल नावाचं वादळ आहे. त्या वादळाला रोखू शकेल का गोलंदाजी मार्कवर नितेश मोरे. 12 बॉल 19 पहिला बॉल षटक तिसरं षटक पहिलाच बॉल. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल रेशिओ वाढवावा लागेल. इथनं जास्तीत जास्तचे जे डॉट बॉल तुम्ही हाताळाल ना ते तुम्हाला या मॅच मध्ये बेनिफिट देतील, इम्पॅक्ट पाडेल. प्रत्येक एक डॉट बॉल या मॅचवर आणि या मॅचच्या सूत्रावर. लक्ष जर आपण पाहिलं 35 होतं झाल्यात 16 करायच्यात 19 आणि चेंडू शिल्लक आहे ते 11 बॉल 19 धावांचं समीकरण. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज नितेश मोरे. प्रफुल्लसाठी चेंडू. यावेळेस गती परिवर्तन. यापूर्वी धीम्या गतीचा होता, यावेळेस गती जास्त आणि व्हाईट बॉल. अवांतर दावेचा इशारा पंचांचा. ऑफ स्टंपचा जास्त बाहेरून चेंडू. चला आर्ग्युमेंट आता करू नका. व्हाईट बॉलचा पंचांनी इशारा केलेला आहे आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. धावसंख्या 17 आता 11 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू 18 धावा. प्रत्येक एक धाव या मॅच मध्ये महत्वाची आहे. चला सिद्धू लगेच फिल्डिंग आपण लावून घ्या. डोंट वरी बी हॅपी. पंचांचा निर्णय अंतिम असेल. 11 बॉल 18 ची गरज आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव खर्च केली आहे. एका चरणावर असं वाटलंय की या डॉट बॉलनं उत्साह आलाय दाटव संघामध्ये, पण पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आला. योग्य निर्णय राहिला. अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव संख्या आता 17वर 17चा खतरा. कोणाला असेल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि 17चा खतरा पुन्हा एकदा कारी संघावरती असेल का, कारण नुकत्याच झालेल्या पूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 17 या धावसंख्येवर 2 विकेट गमावले होते आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा आपण पाहूया 17 धावा धाव फलकावरती लागला. तर शुभ आकडा आहे का शुभ होईल कारी संघासाठी पाहू. पुढे सरसावत बॉलर्स बॅक खेळल्यात. मिड ऑफला फिल्डर प्रचंड वेगाने अडवलंय. एकच धाव. एका धावेनं संतुष्ट व्हावं लागेल. समाधान एका धावेनं मानावं लागेल आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 9 बॉल 17 ची गरज आहे. 9 चेंडू 17 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगताना हा क्रिकेटचा थरार. यू आर द वॉचिंग अँड एक्साइटिंग नॉट सुपर एक्साइटिंग मॅच. फक्त हा प्रेक्षकांना आवडणार नाही, म्हणजे अगदी विचार केला तर प्रेक्षक कुठलाही असो, सामना शेवटच्या चरणापर्यंत रंगाबाई त्याची इच्छा असते आणि हा सामना देखील शेवटच्या चरणापर्यंत रंगेल का ते पाहायचंय. जबरदस्त सामना. मेगा फायनलची मॅच कशी असावी तर ती अशी असावी याचं प्रत्यक्षिक उदाहरण दाखवलंय दोन्ही संघांनी मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 17. ऑन साइडला लॉंग दी कापेट फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक आलेत. एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न आहे पण मिळणार नाहीये. ताडच नाही केलंय. मानस तर होतं पण एका धावेनं धावसंख्या 19 या आकड्यावर. 8 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 8 चेंडू 16 धावांचं समीकरण जे ना मैदानाच्या आतमध्ये जे इक्वेशन आहे ना त्या इक्वेशनला अनुसरून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मॅथमॅटिकल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. 8 चेंडू 16 धावा म्हणजे जवळजवळ प्रत्येक बॉलवरती 2 धावांची गरज आहे. हेच कॅल्क्युलेशन मनामध्ये धरावं लागेल खारी संघाला. सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. आपण पाहतो अवांतर धाबेनं धावसंख्या आता 20 वर. 35 लक्ष आहे. 20 झाल्यात. गरज 15 ची. चेंडू 8. हे 2 चेंडू प्रचंड इम्पॅक्ट टाकतील या मॅच वर, कारण पहिल्या ओव्हर मध्ये आल्या धावा संख्या आपण पाहतोय 6. सेकंड ओव्हर विनेश राठाटे 10 धावा त्यानं खर्च केला. या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 4 धावा खर्च केल्यात. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे आणि फटका कॅप मध्ये देखील. बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा समीप नेणारा हा येतोय दमदार चौकार. विजयाचा समीप नेणारा आणि विजयाचं स्वप्न दाखवणारा हा चौकार. स्वप्न दाखवलंय. स्वप्न पूर्तता होईल का पाहायचंय.
स्वप्न पाहिलंय कारी संघानं विजेच्या चॅम्पियनशिप वरती आपली प्रबळ दावेदारी निर्माण करण्याचं, त्या स्वप्नाच्या दिशेनं वाटचाल करताना प्रफुल्ल टोकलेला हा चौकार. आता 7 बॉल 11ची गरज, शेवटचा बॉल. पुढे सरसावत खेळलाय, यष्टांवरती जाऊन चेंडू आदळलाय आणि या मॅचची गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळते. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय, मिळवले विकेट नितेश मोरेनं आणि दुसरा झटका लागलाय प्रफुल्लच्या स्वरूपामध्ये कारी संघाला. लुत्नेश्वर कारी संघाला लागलेला हा धक्का त्यांना किती महाग ठरेल, कारण आता येणाऱ्या अखेरचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 11 धावांची गरज है. लहरों से धरकर लोग नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, बिना कुछ किए जय जयकार नहीं होती. आणि त्यामुळे आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना संघर्ष विजयासाठी मोठा करावा लागेल. 6 बॉल 11 धावा. 6 बॉल 11 धावांची गरज आणि नवीन फलंदाज कौशल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 6-11चं समीकरण, 35 धावांचं लक्ष डोळ्यापुढे ठेवलं होतं. आघाडीची जोडी आली, त्यामध्ये 7 धावांचं योगदान दिलं प्रफुल्लनं आणि त्यानंतर 4 धावांचं योगदान आकाश राहिलं. हर्षाचा बॅटमन 9 धावा आल्या आणि 35 धावांचं एक मापक लक्ष्याचा पाठलाग करताना आता कारी संघ देखील अडचणीत आलाय. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 11 धावांची. 6 चेंडू 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. युट्यूब ऑनलाईन प्रेक्षक मात्र आता 100हून अधिक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. खरं तर आता घड्याळात 4:30 झालेले आहेत, तरी 100हून अधिक प्रेक्षक घरबसल्या सामन्याचा आनंद घेत आहेत. क्रिकेट प्रेमी, क्रिकेट वेडे आहेत. आपल्या गावासाठी आपला संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना, वेळ काळ भूक तहान न पाहता हे प्रेक्षक प्रचंड संख्येनं आपल्या संघाला सपोर्ट, आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी पाहत असतात, येत असतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्कवर निलेश मस्करला आपण पाहतोय. पॉवर हाऊसला पॉवर पॅक्ट इम्पॅक्ट टाकावा लागेल मॅचवर. 6-11 स्ट्राईकवर हर्षद. पहिलाच बॉल, चांगला चेंडू आपण पाहिला, फिंगर रोल केले जात आहेत आणि अशा प्रकारे पहिल्या बॉलवरती 1 धाव अंकित केली आहे. समीकरण बदललंय. पहिल्या बॉलवर सिंगल, 5 बॉल 10 धावा. काहीतरी कर भावा, आणि जर काहीतरी केलं भावा तर या संपूर्ण परिसरामध्ये फक्त आणि फक्त तुझीच हवा. 5 चेंडू 10 धावा. प्रत्येकाच्या मनामध्ये आता उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. चॅम्पियनशिपच्या प्रबळ दावेदारीवरती कोण आपला हक्क सिद्ध करेल यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच धावा वाचवण्यासाठी देखील समोरचा संघ करतोय धाव. थरार क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आपण अनुभवतोय. याच ही असा डोळा आपण पाहतो क्रिकेटचा महाअंतिम सोहळा. 5 बॉल 10 धावा. निलेश तयार. पुढचा बॉल. हा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हौसला खुद पर वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू थक कर रहा बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे जीत भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. आता खरा विजयाचा आस्वाद कोण घेईल? पण निलेश मस्करनं सुरुवात दमदार करून दिली आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये त्यानं फक्त 1 धाव खर्च केली आहे. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू 10 धावा मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. 4-10. निलेश तयार. समोर कौशल. ओ वेगवान, इथे रनआउटची संधी आहे आणि रनआउटची विकेट देखील. कमबॅक केलाय सोना सिद्ध धाटव संघानं देखील या मॅच मध्ये. आणि आता येणारे चेंडू शिल्लक असतील अखेरचे 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी करायचा त्या 10 धावा. तीन चेंडू 10 धावांचं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जबरदस्त फायनलची मॅच आता कशी असावी ना, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय दोन्ही संघांनी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त क्रिकेट रंगताना आपण पाहतोय.
What a great match. What an exciting match. Super excited. Everyone. प्रत्येक एक प्रेक्षक आता सुपर एक्साइटेड आहे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला लागली आहे, कारण बसलेले प्रेक्षक आता अक्षरशः उठून या सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑनलाईन देखील बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलचा सामना कसा असावा तर तो असा असावा. संघर्ष कसा असावा तर तो असा असावा. जबरदस्त मॅच. 3 चेंडू 10 धावा. महत्वपूर्ण चेंडू घेऊन आला निलेश मस्कर गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. गॅप मध्ये हो जाईल. पहिला टप्पा घेत असताना चेंडू सीमा पलीकडे. निखिलचा बॅट मध्ये आलेला या महत्वपूर्ण चरणावरती विजयाचा समीप नेणारा दमदार चौकार. निखिलचा बॅटमन चौकार आपल्याला पाहायला मिळत येणार आहे. चेंडू शिल्लक आहे ते 2-2 मध्ये करायचे आहेत. 6 विकेट आपण पाहूया. दोन्ही संघांनी समान, म्हणजे टॉस कोणी जिंकलाय तर टॉस जिंकलाय डाटाव संघानं, आणि त्यामुळे या धावा तुम्हाला आता कंपल्सरी करावा लागतील. 2 चेंडू 6 धावा. पाण्याची मागणी करतात. मॅच आता थांबवू नका, विनंती आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू 6 धावा. काहीतरी कर बाबाने केलं तर संपूर्ण रोह्यामध्ये आता फक्त आणि फक्त तुझीच हवा. हवा कोण करेल आपल्या नाभाची या मैदानाच्या आतमध्ये मिळवूया उत्तर. 2-6चं समीकरण समोर खेळलाय क्षेत्ररक्षक. बिस्फेट झाली. एक पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथे मिळाल्यात. आता अखेरचा 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. यूं ही नहीं मिलती कोई मुकाम, उसे पाने के लिए चलना पड़ता है. इतना आसान नहीं होता कामयाबी से मिलना, उसके लिए किस्मत से भी लड़ना पड़ता है. किस्मत से भी लड़ना पड़ता है. आता नशिबाशी भांडावं लागेल या विजयासाठी. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. व्हॉट अ ग्रेट मॅच. व्हॉट अ ग्रेट मॅच. काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना रंगतोय. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. कोण जिंकेल ही मॅच आणि कोण विजयाचा दावेदार बनेल. प्रबळ दावेदारी पेश करण्याची हीच तर खरी वेळ आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. गोल्डन बाउंड्री येईल का पाहायचंय की या धावा रोखल्या जातील. चॅम्पियन पदावरती जो असेल ना त्याची चर्चा सातत्याने सुरू राहील. 1 बॉल 4 ची गरज आहे. पहिला चंद्रावर कोण गेला होता? नील आर्मस्ट्रॉंग. त्याच्यानंतर भरपूर जण गेले पण त्यांची चर्चा कधी झाली नाही. त्यामुळे पहिला कोण या गोष्टीला महत्व आहे. पहिला कोण असेल, पहिला कोण असेल या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आता संघर्ष मोठा आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 4 धावांची गरज. थरार क्रिकेटचा रंगतोय. 1 बॉल 4. एकदा जोरदार टाळ्या या शेवटच्या चेंडूसाठी. एक चेंडू 4 धावांची गरज असताना सामना जिंकलाय तो सोना सिद्ध धाटव संघानं. अभिनंदन. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम सोना सिद्ध धाटव इज द चॅम्पियन.